यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस देशात असणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे ही सगळ्यांसाठीच एक सकारात्मक बातमी आहे। पण हे सगळं जरी असलं तरी एप्रिल महिना आणि मे महिना इतका सहज आणि सोपा जाणार नाहीये, कारण एप्रिल महिन्यामध्ये हवामानातले बदल तुम्ही पाहताय। कडक असं ऊन सुद्धा आहे आणि त्याचबरोबर पावसाची सुद्धा हजेरी, अवकाळी पावसाची हजेरी अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। मे महिन्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती असू शकते आणि एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती असणार आहे। त्याच्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, अवकाळी पावसाचं सावट अजूनही आपल्यावर आहे। त्याच्यामुळे कुठले जिल्हे पावसाच्या रडारवर आहेत आणि हीटवेव्ह कुठे सक्रिय होणार आहे, कसं वातावरण असणार आहे पुढच्या दिवसांमध्ये, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। आपण आता पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज। इकडे जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रात विदर्भ असेल किंवा मराठवाड्याच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे। त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि तो असा तसा नाही तर सोसाट्याच्या वाऱ्यासह येतो। त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह हा पाऊस येतो आणि उष्ण वारे काही आहेत जे की कोकण असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये या वाऱ्यांचा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे या भागांमध्ये 35 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये सध्या 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे आणि जर आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं तर तसंच सध्या आपल्याला तापमान दिसतंय। आपण मॅप वाईज आयएमडीने जे मॅप जारी केलेले आहेत, मॅप वाईज अलर्ट पाहणार आहोत की कशा प्रकारे अलर्ट आहेत। मॅप वाईज पाहूयात। 16 आणि 17 तारखेचा अंदाज आहे। 16 तारखेला तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे हवामान होतं, वातावरण होतं, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। इकडे जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये पावसाचा इशारा आहे। विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे। विदर्भासोबतच नांदेड असेल, लातूर, सोलापूर, सांगली आणि हा सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा भाग आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने 16 तारखेसाठी दिला होता। त्याच्यामुळे याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का हे सांगा। आता 17 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर इकडे बघा, हवामानातले बदल तुम्हाला हा मॅप बघून लक्षात येतील। एकीकडे विजांचा कडकडाट दिसतोय, विजा दिसतायत, तर दुसरीकडे हीटवेव्ह आपल्याला दिसते। त्याच्यामुळे हवामानातले हे जे बदल आहेत ते आपल्याला 17 तारखेला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत। विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस असेल। त्याचबरोबर नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये हीटवेव्ह आहे, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसच्या वर या भागांमध्ये तापमान जाऊ शकतं। नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि बीड मध्ये सुद्धा हीटवेव्ह असणार आहे। या भागांमध्ये उन्हाचा पारा चढणार आहे, उष्णतेची लाट या भागांमध्ये येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। संभाजीनगरमध्ये 16 तारखेला पावसाचा इशारा होता आणि त्याच संभाजीनगरमध्ये 17 तारखेला हीटवेव्ह आहे। त्याच्यामुळे सध्याचं जे हवामान आहे ते प्रेडिक्ट करणं हे खूप कठीण आहे, कारण हवामानातले बदल हे दिवसागणिक मोठ्या प्रमाणात चेंज होत आहेत, बदलत जात आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी किंवा इव्हन सकाळी जर ढगाळ वातावरण असेल तर संध्याकाळी त्या ठिकाणी ऊनही पडू शकतं असं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। इकडे जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असेल किंवा हा जो मधला पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला हीटवेव्ह पाहायला मिळणार आहे। विदर्भामधील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 17 तारखेला देण्यात आलेला आहे। 18 तारखेला कशा प्रकारे अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। 18 तारखेला पावसाची तीव्रता 18 तारखेपासून कमी कमी होत जाणार आहे। आधी हवामान विभागाने असं सांगितलं होतं की 16 तारखेपासून पाऊस कमी होऊ शकतं, पण आता 2 दिवस ते पुढे गेलेला आहे। 18 तारखेपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होऊ शकते। अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यांमधून निघून जाऊ शकतो असा अंदाज आहे, पण ढगाळ वातावरण राहणार आहे। आता इकडे बघा, फक्त गोंदिया आणि भंडाऱ्याला पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये। बाकी उत्तर महाराष्ट्र हा जो सगळा भाग आहे, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर आणि पुण्यामध्ये हीटवेव्ह आहे, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस वर या ठिकाणी तापमान जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। राहिला कोकणाचा भाग, कोकणामध्ये कधी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय तर कधी कोकणामध्ये आपल्याला 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं पाहायला मिळतंय। कोकणामध्ये सध्या तरी पावसाची कुठलीही स्थिती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि काही जिल्ह्यांमध्ये हीटवेव्ह जे आहे ती सक्रिय होणार आहे। आता पुढच्या 3 ते 4 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि आपण काय बघितलं तर 18
18 तारखेपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होणार आहे. उत्तर महाराष्ट्रासोबतच जे अनेक जिल्हे आहेत मराठवाड्यातले, या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा तापमान वाढून हीटवेव्ह सक्रिय होणार आहे. उष्णतेची लाट या जिल्ह्यांमध्ये येऊ शकते. त्याचबरोबर विदर्भामध्ये 17 तारखेला पाऊस असेल. 18 तारखेनंतर विदर्भामध्ये सुद्धा तापमान वाढू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. आता एप्रिल महिन्यामध्ये पावसाची उघडझाप ही सुरूच असणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस येत असणार आहे. ढगाळ वातावरण असणार आहे. कुठे हीटवेव्ह असणार आहे तर कुठे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो. हे असे हवामानाचे अंदाज बदलतच जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवसाचा हवामानाचा अंदाज कसा असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हवामानाचे हे व्हिडिओ पाहत राहणं महत्त्वाचं असणार आहे. अजून तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.